माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात कवयित्री प्राध्यापिका वृषाली विजय देवकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोतेहो नमस्कार. नमस्कार अमरावतीच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. मी दुसऱ्या भागात हे याकरता म्हणतोय की कालच्या आपल्या ज्या पाहुण्या आहेत कवयित्री प्राध्यापिका वृषाली विजय देवकर या परत आज आपल्यासोबत आहेत आणि काल आपण त्यांचा साहित्यिक प्रवास जाणून घेतला होता. आज स्त्री जाणीवा आणि स्त्री संवेदना या विषयाबद्दल त्या काय विचार करतात नेमकं आपण सुरुवात त्यांनी करणार आहोतच, पण त्यांचे इतर पण अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या आपण जाणून घेणार आहोत. तर परत एकदा वृषाली मॅडम, आजच्या दुसऱ्या भागामध्ये नमस्कार अमरावतीच्या आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. की काल स्त्री जाणीवा आणि स्त्री संवेदना या विषयाबद्दल तुम्ही बोलत होतात. तो विषय तुम्ही का निवडला असं मी का तुम्हाला विचारलं होतं, पण आज मला असं विचारायचं आहे की हे विषय मग तुम्ही कसे हाताळता. त्यासंबंधी जर बोलायचं म्हटलं तर आपण वर्तमानपत्रामध्ये न्यूज वाचतच असतो किंवा मग आपल्याला कळतं समाज माध्यमावरनं की कुठला चालू आहे घडामोडींवरती. तर त्यावरती मला शब्द सुचले की मी सरळ लिहून काढते आणि वर्तमानपत्रात स्तंभलेखन चालू असल्यामुळे त्यांना पाठवते आणि स्तंभलेखन चालू असल्यामुळे ती कविता छापून पण येतात. तर त्या कवितेतनं कुणाला प्रेरणा मिळाली तर ते सुद्धा मला कॉल करून कळवतात की ही कविता आम्हाला फार मनाला लागली आहे. म्हणजे एक आठवण म्हणून सांगते, एक सखे नावाची कविता आहे माझी. तर ती कविता जेव्हा मी पेपरला दिली होती तर त्याच दिवशी रात्रीला साधारण 11:30 वाजता एका 60 वर्षाच्या काकूंचा मला फोन आलेला की म्हणजे तुम्ही कविता लिहिली वगैरे, आणि त्या खूप छान बोलल्या आणि बोलता बोलता त्यांनी सुरुवातच तशी केली होती की हॅलो सखे मी बोलते. तर मग माझ्या पण डोळ्यातनं पाणी तळलं आणि त्यांच्या पण डोळ्यातनं पाणी तळलं आणि बोलताना त्यांचा आवाज पण असा खूप भावूक येत होता. त्या कवितेमध्ये मी साधारण स्त्रियांनी स्वतःला ओळखायला हवं या अनुषंगाने ती कविता लिहिली होती आणि स्वतःमध्ये जे गुण आहे तुम्ही दर्शवा, व्यक्त व्हा या आशयाची ती कविता होती. आणि बाकी जर म्हटलं तर आता जे समाजामध्ये अत्याचार होतात त्याच्यावरती सुद्धा मी लिहत असते आणि त्यातनं पण व्यक्त होते. माझे जे विचार आहेत ते मी प्रकट करते कवितेच्या माध्यमातून. त्या काकू काय म्हणाल्या? पण त्या काकूंना ती कविता फार आवडली आणि म्हणाला की एक ओळ होती माझी की तरुणपणी पंख कापले नि उतारवई म्हणशी तू उडत का नाहीस. तर ह्या कविता त्या काकूंच्या मनाला फार भिडून गेल्या. म्हणजे त्यांना असं वाटलं की खरंच आपल्यामध्ये जेव्हा ॲबिलिटी होती तेव्हा आपलं सगळं करता करताच गेलं, पण मग आता आपल्याला म्हटलं जातं की तू आता का नाही हे नाही केलं, तू ते का नाही केलं असं म्हटलं जातं. तर स्त्रियांना कुठेतरी असं कमी लेखलं जातं जेव्हा, आणि जेव्हा त्यांना ती जाणीव होती तेव्हा मग थोडा उशीर झालेला असतो. पण मी सर्वांना असंच म्हणेल की उशीर कधी होत नसतो. जेव्हा आपल्याला वाटलं तिथनं सुरुवात करायची आणि पुढे जायचं. आयुष्यामध्ये खंत कधीच बाळगायची नाही. हिंदीमध्ये म्हणतात ना की जब जागो तब सवेरा. येस. जाग आली की समजायचं सकाळ झाली आणि आता आपल्याला सुरुवात करायची. पण एक हा आनंद खूप वेगळा असतो, तुम्हालाही आला असेल तो, की आपल्या कविता जेव्हा कोणीतरी वाचक वाचतो आणि त्याच्या आयुष्याशी त्याचे संदर्भ जोडतो आणि तो आपल्याला फोन करून हे सगळं सांगतो, तेव्हा एक वेगळा आनंद मिळतो ना. खूप छान वाटतं, एक समाधान वाटतं की आपण लिहिलेलं कुठल्या तरी हृदयापर्यंत काळजापर्यंत पोहोचलं आणि त्याची म्हणजे असं सार्थक झाल्यासारखं वाटतं लिहिण्याचं. उर्दूमध्ये असं म्हणतात की अर्दिल रेजत बर्दिल खेजत, म्हणजे या काळजातून निघतं आणि त्या काळजावर जाऊन कोसळतं. तर कविता ती असते, थोडक्यामध्ये कविता ती असते. क्या बात आहे. तुमची एखादी कविता आता श्रोत्यांना परत एकदा ऐकवा ना. अच्छा, आपण विठ्ठलाची भक्ती सगळे करतातच, तर एक वारकरी संप्रदाय जो आहे आपला, तर आता मागच्या वेळेला काय झालं होतं ना, थोडं पावसाचं वातावरण होतं आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये असं घालमेल होती वारकरी संप्रदाय, म्हणजे जो दिंडी जायची आपली पंढरपूरला, तेव्हा त्यांच्या मनात घालमेल होती की आपल्या शेतीकडे दुर्लक्ष होईल, की इकडे परमेश्वरामध्ये मन गुंतलेलं होतं, शेती करायची का आषाढाची वारी करायची. हा येस. तर मग ती जी घालमेल होती ना ती माझ्या शब्दामध्ये गुंफण्याचा मी प्रयत्न केलेला. तर ती कविता ऐकवते. नक्की.
नमस्कार मंडळी, नमस्कार अमरावती कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत कवयित्री प्राध्यापिका वृषाली देवकर. मॅडम, फारच सुंदर तुम्ही आपण आता हे जे गाणं ऐकवलं ते सुरुवातीला गाऊन दाखवलं ते फारच छान होतं. परत आपण विषयाकडे येऊया की साहित्य आणि समाज परिवर्तन, अर्थात या दोन बाजू आहेत एकाच नाण्याच्या. एकीकडे समाज, दुसऱ्याकडे साहित्य, दुसरीकडे समाज परिवर्तन. तुम्हाला काय वाटतं? नाही, आहेच ना. साहित्यामधनं समाज परिवर्तन सहज शक्य आहे. कारण एखादा जे समाज सुधारक आहेत त्यांचा जर आढावा घेतला आपण, महात्मा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे साहित्य प्रसारित केलं त्या काळामध्ये, तर साहित्यामधनं समाज जागृती होण्याचं कार्य फार मोठं आहे त्यांचं. हां, सावित्रीबाई फुले ह्यांचा जो काव्यसंग्रह आहे, त्यांच्या काव्यसंग्रहातनं काव्य फुलेतनं ज्या कविता आपण ऐकतो, ज्या वाचतो, त्या खूप सुंदर आहेत. आणि पुन्हा आताच्या काळातलं जर बघितलं तर मिनल येवलेताई आहेत, पुन्हा सारिका उबाळे आहेत. यांच्या कविता जर वाचल्या तर खरोखर म्हणजे स्त्रियांनी वाचल्या तर त्यांना स्वची जाणीव निर्माण होते आणि स्वतःला कळतं की स्वची जाणीव निर्माण व्हायला हवी, आपण स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. आणि पुन्हा जर अत्याचाराविरुद्ध त्यांचं लिखाण असेल किंवा माझं लिखाण असेल तर त्यातनं समाजाला त्यांचं मन वळविण्याचं किंवा मग त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं कार्य साहित्यातनं होतं. आणि त्यामुळे साहित्य हा समाजाचा आरसाच म्हटला जातो आणि साहित्याच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणं शक्य आहे. खरं तर संवेदनशील तुम्ही एकीकडे लिहिता पण दुसरीकडे विनोदी पण लिहिता, तर मग हे कसं काय, दोन ध्रुवावरच्या गोष्टी कशा काय जमतात? तर विनोदी कविता मला लिहायला आवडतात. संक्रांत वगैरे असली किंवा मग एखाद वेळेला भूकंप झाला तर त्यावरती विनोदी कविता सुद्धा मी पेपरला स्तंभलेखनामध्ये इन्क्लूड करत असते आणि त्या आवडतात. एकादशीचा उपवास असला की मग आपली एक म्हण आहे, एकादशी दुप्पट खाशी, हां, त्यावरती आधारित पण मी कविता लिहिलेल्या आहेत. तर मला आवडतात. कुठेतरी आपल्या वाचनामुळे कुणाला तरी आनंद मिळाला, थोडं हसू आलं तर छान वाटतं, समाधान. एखाद्या 4 ओळी ऐकवा ना आम्हाला विनोदी कविता. नक्कीच सर. एक कविता आहे संक्रांतीची, नवरा बायको मधला संवाद आहे तो, वऱ्हाडीमध्ये आहे. तिळगुळी घ्या अन गोडगोड बोला, संक्रांतीच्या रोजी बायकोनं नवऱ्याला दिला टोला. म्हणे तिळगुळी सांडाचं नाही, मोबाईलसाठी भांडाचं नाही, अन माय सार घरानं माया माय पुढं मांडाचं नाही. आज कामं आहेत लय, काढा तुम्ही सुट्टी, अन तुमचा साहेब बी पा कसा सणाच्या रोजी मारते बुट्टी. आज माया संग उपास तुम्ही करा, मी उडवतो पतंग, रील तुम्ही धरा. आणि हां, माया शेजारच्या मैत्रिणीच्या घरचं तिळगुळ खायचं तुम्हाला लयच होते घाई, पण हे पा लाडू खाले बोलावलं तर अजिबात जायचं नाही. तुम्ही पतंग मी मांजा, तुम्ही ती मी गुई, मी साधी सुधी असण्याचं डोक्यातून काढून टाका खुई. नवरा म्हणे बायकोले राणी, संक्रांतीच्या रोजी भांडू नको गडे. नवरा म्हणे बायकोले राणी, संक्रांतीच्या रोजी भांडू नको गडे, तू या व्हॉट्सअपच्या नादात म्या किती खेप खाल्ले खिचडीत खडे. एकमेकायले कोसनं सोडून देऊ, शिकू समजूतदारीचे धडे, मोबाईलचा सोडू नाद पाहू एकमेकाईकडे. मकर संक्रांतीले वाटू दोघै बी प्रेमानं वान, मकर संक्रांतीला वाटू दोघै बी प्रेमाचं वान, ती गुई खाऊ अन गोडगोड बोलू छान, गोडगोड बोलू छान. क्या बात आहे, वा वा. धन्यवाद. खरं तर तुम्ही म्हणजे सगळ्या प्रकारचं हे जे लिखाण करता, तर मला यायचं आहे की तुम्हाला या लिखाणाकरता मानसन्मान मिळाले असतील, पुरस्कार मिळाले असतील, तर काय आहेत ते मानसन्मान, काय आहेत ते पुरस्कार? मला एक वऱ्हाडी कट्ट्याचा जो काव्य गौरव पुरस्कार आहे तो मिळालेला आहे. पुन्हा मग महारुद्र सामाजिक आणि बहुउद्देशीय संस्था अमरावतीचा काव्यरत्न पुरस्कार मिळाला आहे. एक यवतमाळचा स्वर्गीय शंकर बडे सरांचा पुरस्कार मिळाला आहे. आणि विनोदी कविते करता, हा, विनोदी कविता करता मिळालेला आहे तो. आणि एल्गार सासा परिषदेचा बाप या कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. ती एक कास्तकार बाप नावाची माझी वऱ्हाडीतलीच कविता होती, तर त्या कवितेसाठी मला त्यांनी तो पुरस्कार दिलेला. आणि पुन्हा लोकमत सखी मंच की सम्राज्ञी पुरस्कार मिळालेला. कॉम्पिटिशन्स झालेल्या होत्या आणि तिथे माझं छान झालं होतं, तेव्हा मला सखी सम्राज्ञी पुरस्कार मिळाला. तुमच्या आकाशवाणीवरूनही कविता
झाल्या आहेत, दूरदर्शनवरूनही कविता झाल्या हो आहेत. सर. त्याबद्दल पण सांगा. हां, तर आकाशवाणीला झालेला अकोल्याला, तर तो पण कार्यक्रम कवितांचाच झालेला माझा. पुन्हा दूरदर्शनला याला आपली होळी असते ना, होळीच्या वेळेला 3 वेळेला मला बोलवलं होतं. बरं. तर तेव्हा हास्य कवितांचाच तो कार्यक्रम होता. तर हास्य कविता मी होळीच्या संबंधी तिथे सादर केलेल्या. आणि आता मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये पाककलेसाठी मला त्यांचा फोन आलेला. एक अनवट स्वाद कार्यक्रम असतो. हो. हां, तर त्या कार्यक्रमामध्ये पाहुणी कलाकार म्हणून या साहित्य क्षेत्रातनं त्यांनी मला तिथे बोलवलं होतं. क्या बात. आणि मग माझ्या आवडीचे पदार्थ त्यांनी मला सांगितले होते. मग मी तिथे आपला विदर्भाला प्रेझेंट करावं, आणि तेव्हा तुरीच्या दाण्यांचा सीझन होता. मी खरं तर त्या विषयाकडे येणारच आहे, कारण अच्छा. गाणं आणि खाणं हे दोन्ही विषय तुमच्या आयुष्यात फार महत्वाचे आहेत. हो. पण आपण असं करूया, पहिले एक गाणं ऐकू तुमच्या आवडीचं आणि मग नक्कीच. तुमच्या या खाण्याच्या आवडीबद्दल बोलूया आपण. नक्कीच, नक्कीच. तर कुठलं गाणं ऐकवाल? आता मला ऐकायला आवडेल जिंदगी प्यार का गीत है. श्रोते हो, नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत कवयित्री प्राध्यापिका वृषाली देवकर. आणि आपण अगदी आता समारोपाकडे या मुलाखतीच्या येतो आहोत. पण जाता जाता मला मॅडम, सुरुवातीला आपण जिथे थांबलो होतो तिथे तुमच्या पाककलेच्या आवडीवर थांबलो होतो. तर हा एक वेगळा प्रांत आहे तुमचा आवडीचा, तर तो कसा काय आयुष्यात आला? माझ्या आईला मुळात पाककला म्हणजे फार तिच्या आवडीचा विषय आहे, आणि मला सुद्धा नवीन नवीन प्रकार करायचे आणि दुसऱ्यांना खाऊ घालण्याची फार आवड आहे. क्या बात. तर मी घरी पण नेहमी बनवत राहते, आणि कदाचित मग त्याचमुळे की काय आपोआप असे ते तार जोडले गेले असावेत. आणि तर काय बनवायला कवितेच्या आवडतं? कुठले पदार्थ? मला असं स्वीट वगैरे असं काही नाही, काही पण आपल्या ज्या पारंपरिक डिशेस आहेत त्या बनवायला फार आवडतं. रोजच्या भाज्या? रोजच्या भाज्या पण क्या वेगवेगळ्या. बात, क्या बात. मग त्यात काही वेगळे प्रयोग करता? हो, करते ना. हा. करते. आता ते अनवट स्वादला जो ब्रेड रोल मी बनवला होता, ते माझंच इन्व्हेन्शन होतं. म्हटलं दुसरं काहीतरी नवीन बनवायचं ना, आपण चाललोय टीव्ही शोज वरती, तर मग पारंपरिकतेसोबत आपली काहीतरी सृजन निर्मिती पण तिथे करावी. बरोबर, बरोबर. मग स्वतःचं काही पुस्तक काढावं असं नाही वाटलं? पाककलेचा. चला, तुमच्या शुभेच्छा आहेत तर मग नक्कीच काढेल. नक्की नक्की. अगदी जाता जाता तुमची एक छानपैकी कविता ऐकूया आपण आणि या मुलाखतीचा समारोप करूया. एक सामाजिक कविता आहे माझी, जीवन गाणे. ऋतूंप्रमाणे बदलत जाते माणसाचे जीवन गाणे. ऋतूंप्रमाणे बदलत जाते माणसांचे जीवन गाणे. आपणच आपल्या आनंदाचे शोधत राहावे तराणे. सुखदुःखाचे क्षण जगता मनोरम भासावी पायवाट. सुखदुःखाचे क्षण जगता मनोरम भासावी पायवाट. सामंजस्यानेच तर सुटते कठीण प्रश्नांची गाठ. अवकाळी पावसाचे पहा चालूच राहील येणे जाणे. आपणच आपल्या आनंदाचे शोधत राहावे तराणे. गैरसमज न बाळगता जपावे एकमेकांचे मन. गैरसमज न बाळगता जपावे एकमेकांचे मन. अनुभवांनी गाभूळतो परिस्थितीचा प्रत्येक कण. निसर्ग आपला सच्चा गुरु स्वीकारू सतत शिकत राहणे. आपणच आपल्या आनंदाचे शोधत राहावे तराणे. क्या बात है. रुसवे फुगवे सोडून देऊ जीवन बुडबुडा पाण्याचा. रुसवे फुगवे सोडून देऊ जीवन बुडबुडा पाण्याचा. कुणाना ठाऊक कधी येईन क्षण निघून जाण्याचा. म्हणूनच अलगद वाचायला शिकू समोरच्याची अंतर्मने. आपणच आपल्या आनंदाचे शोधत राहावे तराणे. क्या बात है. वाटेवरती निवडुंग जरू वाटेवरती निवडुंग जरी मानूया त्यांना फुले. वाटेवरती निवडुंग जरी मानूया त्यांना फुले. आनंद देता आनंद घेता हास्य काळजात खुले. लढणे थांबवायचे नाही भेटतीलच यशाची राणे. आपणच आपल्या आनंदाचे शोधत राहावे तराणे. शोधत राहावे तराणे. खरं तर आपल्या आयुष्याचा आनंद आपण शोधला पाहिजे, हा एक खूप सुंदर मुद्दा तुम्ही मांडला आहे. तर याच मुद्द्यावर आपण आपल्या श्रोत्यांना म्हणू की तुम्ही पण तुमच्या आनंदाचं गाणं शोधत राहिलं पाहिजे. Yes. आपल्या आयुष्यातला आनंद आपण शोधायचा असतो, तो कोणी तुम्हाला आणून देणारा नसतं. तर क्या बात आहे मॅडम. तुमच्या कविता खूप छान होत्या आणि तुमचं छान कार्य चाललेलं आहे. आता मला वाटतं PhD पण तुमची चाललेली आहे. सबमिशन झालंय माझं. अगदी आमच्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या तुमच्या पाठीशी शुभेच्छा आहेत. तुमचं रेसिपीचं पुस्तकही लवकरच यावं याही शुभेच्छा आमच्या आहेत.
आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. आणि आपण या मुलाखतीत आलात, खूप महत्त्वाची माहिती दिली, खूप छान कविता ऐकवल्यात, त्याबद्दल आकाशवाणी अमरावती आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने तुमचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व श्रोत्यांना आणि तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. मला या माध्यमातून श्रोत्यांची संवाद साधण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली, त्याबद्दल अमरावती आकाशवाणीचं सुद्धा मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात कवयित्री प्राध्यापिका वृषाली विजय देवकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा आणि अंतिम भाग ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं नितीन भट यांनी. तांत्रिक सहाय्य संजय किटुकले यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.